ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, प्रेम. आणि यासाठी आपण आधार घेणार आहोत श्री अरविंद यांच्या विचारांचा. आणि आपला उद्देश आहे हे समजून घेणं की श्री अरविंद यांच्या मते हे जे आपल्या प्रेम असतं ते अनेकदा इतकं अस्थिर का असतं, का टिकत नाही. सुरुवातच एका अशा विचाराने होतीये जी थोडी धक्कादायक वाटू शकते की मानवी प्रेम हे बऱ्याचदा स्वार्थात आणि आपल्या इच्छा वासनांमध्ये अडकवलेलं असतं. हो, अगदी. म्हणजे ते म्हणतात की कधी ते अहंकाराच्या ज्वालेसारखं असं धुसर धुरकट असतं, तर कधी त्याचे रंग थोडे स्पष्ट दिसतात, पण त्यामागे स्वार्थ आणि कामना असतातच बऱ्याचदा. म्हणजे ही जी गरज किंवा स्वार्थ आहे तो इतका खोलवर असतो की प्रेम हे एका प्रकारच्या देवाणघेवाणीवर टिकून राहतं असं म्हणायचंय का? अगदी. आपल्याला काहीतरी मिळतं आहे, मग ते भावनिक समाधान असेल, सुरक्षितता असेल, तोवरच ते टिकतं. अच्छा. यालाच ते वैयक्तिक गरज किंवा मग आंतरिक वा बाह्य परतफेड असं म्हणतात. अच्छा. म्हणजे ही एक प्रकारची अट झाली ना, की जोपर्यंत माझी गरज पूर्ण होतीये तोपर्यंत प्रेम आहे, पण गरज संपली की किंवा अपेक्षाभंग झाला तर मग ते प्रेम कमी व्हायला लागतं किंवा कधीकधी पूर्णपणे संपून पण जातं. आणि मग ते फक्त एक काय म्हणतात त्याला, सवयी म्हणून उरतं. उत्साह नसतो त्यात. त्याला उत्साहहीन किंवा कष्टमय अवशेष असं म्हटलेलं आहे. बापरे. हो. किंवा मग ती व्यक्ती दुसरीकडे कुठेतरी समाधान शोधायला लागते. हे ऐकायला थोडं कठोर वाटतंय खरा, पण मग या प्रेमाचे काही वेगवेगळे प्रकार किंवा स्वभाव पण सांगितले आहेत का त्यांनी? हो, आहेत ना. म्हणजे 3 मुख्य प्रवृत्ती किंवा गुण सांगितले आहेत जे या मानवी प्रेमाला आकार देतात. अच्छा. कोणते? पहिलं आहे तामसिक. हे प्रेम कसं सहज प्रवृत्ती आणि सवयींवर आधारलेलं, जास्त विचार नसतो, एक नैसर्गिक ओढ किंवा जडत्व असतं, अगदी मूलभूत सवयीचं. ठीक आहे. दुसरा प्रकार आहे राजसिक. हे जास्त तीव्र असतं, भावनांनी भरलेलं. यात देवाणघेवाणीची अपेक्षा खूप जास्त असते, म्हणजे भावनांची किंवा ऊर्जेची, ज्याला ते प्राणिक देवाणघेवाण म्हणतात, ती सतत हवी असते. हे प्रेम खूप उत्कट असू शकतं. आणि तिसरा आहे सात्विक. यात व्यक्ती स्वतःच्या भावनांकडे, नात्याकडे थोडं त्रयस्थपणे बघायचा प्रयत्न करते, निरपेक्षपणे. म्हणजे हे थोडं जास्त समजूतदार, शांत वाटू शकतं. पण मग हे जे सात्विक प्रेम आहे, जे जास्त समजूतदार वाटतंय, ते सुद्धा पूर्णपणे निरपेक्ष नाहीये का मग? म्हणजे श्री अरविंद यांच्या मते तेही कुठेतरी अपूर्णच आहे. अगदी बरोबर. कारण जरी ते वरवर शांत आणि निरपेक्ष वाटलं तरी मानवी पातळीवर ते सुद्धा सूक्ष्म अहंकार आणि गरजांपासून पूर्णपणे मुक्त नसतं, असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. स्वार्थाचा अंश तिथेही असू शकतोच, फक्त तो जरा छुपा असतो. म्हणून मानवी प्रेमाचे हे 3ही प्रकार कुठल्या ना कुठल्या मर्यादेत अडकलेलेच आहेत. आणि इथेच एक अजून रंजक मुद्दा येतो की जे प्रेम जास्त उत्कट असतं, म्हणजे जे कदाचित राजसिक म्हणालात तसं, त्यातच उलट जास्त संघर्ष, राग, भांडणं, अहंकाराची टक्कर, स्वार्थीपणा, अगदी द्वेष आणि दुरावा शक्यता जास्त असते. हे कसं? कारण बघा ना, जिथे उत्कटता जास्त तिथे अपेक्षा आणि गरजाही तितक्याच तीव्र असतात. बरोबर. आणि मग जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा प्रतिक्रियाही तितकीच तीव्र येते. अहंकार पटकन दुखावतो. अच्छा. त्यामुळे जिथे जास्त आवेग तिथे संघर्षाची शक्यताही जास्त. या उलट ते तामसिक प्रेम जे सवयीचं असतं त्यात कदाचित इतकी नाट्यमयता नसेल. हो. पण तिथेही समाधान नाही मिळालं की उदासीनता येते किंवा नातं तुटतं. शेवटी मूळ कारण तेच राहतं, स्वार्थ आणि अटी. तर श्री अरविंद यांच्या या विचारांमधून एक स्पष्ट चित्र दिसतंय की मानवी प्रेम हे अटळपणे स्वार्थ, अहंकार आणि गरजांशी जोडलेलं असल्यामुळे ते मुळातच अस्थिर आहे आणि अनेकदा दुःख आणि संघर्षाचं कारण ठरतं. हा विचार खरंच पचायला थोडा जड आहे. आणि म्हणूनच हा विचार आपल्याला एका अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातो, जो श्रोत्यांनी नक्की विचार करण्यासारखा आहे. कोणता?
की जर मानवी प्रेमाचं स्वरूप असं अटळपणे स्वार्थी आणि अस्थिर असेल तर मग या मर्यादांच्या पलीकडचं काही असू शकतं का? म्हणजे निरपेक्ष विना अट प्रेमाची शक्यता या विचारधारेत आहे का? की ती मानवी पातळीच्या पूर्णपणे पलीकडची गोष्ट मानली जाते? यावर नक्कीच विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.